शेतातल्या भंगाराच्या गराड्यात बसलेले बीकॉम पास रविकांत चित्राव महाराष्ट्राचा वाटाड्या ठरू शकतो. रविकांतनं 8 जनावरांचं गोठा व्यवस्थापन केलंय. बोरचं पाणी या हौदात येतं. हौदाजवळ आणि जनावरांसमोर कूपनलिकेनं जुने केशिंग पाईप्स बसवले. 5 लिटरच्या तुटक्या डब्यात जुन्या फ्रीजचा वॉटर फुटबॉल फिट केला. फुटबॉलमुळे जनावरांनी पाणी पिताच कमी झालेलं पाणी पाईपमध्ये येतं. पाण्याची लेवल काय? कमी खर्चामध्ये कोट्याची सिस्टीम करायची अशा पद्धतीनं जवळपास 7-8-10 वर्षापासून ही सिस्टीम तयार करण्यासाठी विचार करत होतो. त्या पद्धतीनं जे आपल्या शेतात प्रत्येक शेतकऱ्याकडे जी वस्तू वेस्ट मध्ये पडलेल्या असतात त्याच्यामधून तयार करत ह्या स्टेपवर आलेलो आहे. शेण ऑटोमॅटिक गोबर गॅसमध्ये जाऊन पडतं. बायोगॅस या नळीतून 1000 फुटांचा प्रवास करून स्वयंपाकघरात येतो. एक कनेक्शन गिझरला. सिलेंडर संपण्याचा प्रश्नच नाही. 8 जणांच्या कुटुंबाचा खर्च 0 रुपये. रविकांतनं 3 शेजाऱ्यांना मोफत गॅस कनेक्शन हे दिली आहे. ते ऑटोमॅटिक जे पाण्याचं केलंय ते जे बाहेर यंत्र पाहिजे तर 30-40 हजारापासून पुढे त्याची किंमत आहे. पण त्याने 0 बजेट एक 5 रुपयाचं आपलं 5-10 रुपयाचं 5 लिटरचं कॅन जे की टाकावं आहे त्याच्यापासून त्याने ते केलं. शेतातलं जे सरपण हे मजूर लावून जे तोडून घ्यावं लागत होतं ते पण बचत झाली. घरी आणून टाकायचं वाचलं. आमच्या स्वतःचा महिलांचा जो शारीरिक जो त्रास आहे तो कमी झाला. डोळे दुखायचे, चष्मा लागायचं, हा त्रास कमी झाला. गोबर गॅस मधली शिल्लक स्लरी टँकमध्ये साठवली जाते. त्यासाठी 300 लिटरचा बॅरल आहे. बॅरल मधली स्लरी ट्रॅक्टरच्या मदतीनं शेतात. संपूर्ण सेंद्रिय खत. उत्पादन दर्जेदार, खर्च कमी. रविकांतकडे फर्ग्युसनचा जुना ट्रॅक्टर आहे. त्यावर अशी लिफ्ट तयार केली आहे. ही लिफ्ट खड्यावरून 100 किलोची पोती उचलून साठवण्याच्या जागी घेऊन जाते. तर ही मी एकदम साध्या पद्धतीत जिथं ट्रॉली जोडते तिथे एक पिन खवली की लिफ्ट जोडलं जाते किंवा कमी कष्टात जोडणे आणि पोती उचलण्याचं यंत्र म्हणून बनवण्यात आलंय. तर ह्याच्यावर मी 2 वर्षापासून शेतातला खळ्यावरचा माल ट्रॉलीत उचलून टाकणे ह्याच्या पद्धतीनं करतोय. रविकांतनं सिमेंटच्या खांबावर चढण्यासाठी भंगाराच्या साह्यानं लोखंडी चप्पल बनवली आहे. या चपलेचा वापर करून खांबावर सहज चढता येतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा मोटरी बंद राहायच्या. त्याच्यामुळे मला असं सुचलं की 0 बजेटमध्ये किंवा कमीत कमी डोकं चालवून काय करता येईल ह्याच्यावर मी डोकं चालवल्यामुळे मला असं सुचलं की 4-4 बोटाचे 3 अँगलचे तुकडे एकाला एक जोडले. त्याच्यापासून चप्पल तयार झाला. त्या पद्धतीनं अशा विशेष दिशेनं चप्पल अँगल जोडून एक क्लॅप स्विच पद्धतीत अशी चप्पल तयार केली. या सगळ्या प्रयोगामुळे मजुराची गरज उरलेली नाहीये. आज रोडला जर एखाद्या माणसाला पाईपलाईन जर घालायची म्हणलं तर त्याला 10-20 हजार रुपये खर्च येत होता. त्या माणसानं स्वतःचं डोकं चालवून रोडमधून स्वतःच्या ह्याच्यामधून पाईपलाईन ह्याच्यामध्ये काढणं हे त्याचं डोकं आहे. महाराष्ट्रात आणि देशात सध्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाची धूम आहे. त्यासोबत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी स्टार्टअप शेतकरी सारखी चमकदार योजना आली तर भंगारातून अत्याधुनिक शेती करणारे हे असे काही शेतकरी निश्चितच उद्योजक बनतील.
राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद.